मग काय म्हणता, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। तर भाऊ मी एवढा डेंजर खुश आहे ना तुम्हाला सांगू शकत नाही। यामुळे नाही की आपल्या साक्षीताई अरेस्ट झाल्या, यामुळे की तिच्यासारख्या कॉन्टेंटची जागा जेलमध्येच आहे हे सगळ्यांना कळालं। पण अजूनही काही थोबाडीच की असाच कॉन्टेंट करायलेत, त्यापैकीच आज आपण एका जणाला बघणार आहोत। तर चला मग। ती गर्लफ्रेंड काय कामाची ती तुम्हाला वेळेवर देत नाही काय रे? रिप्लाय भाऊने बायो मध्येच लिहिले हेडफोन वॉर्निंग, म्हणजे 15 सेकंदचा व्हिडिओ सुद्धा 4 चौकात बघायच्या लायकीचा नाही। आणि हे काय वर्क एडिटिंग? अरे भाऊ तुला वर्क लिहायचं असेल ना तर WORK ही असती वर्कची स्पेलिंग। पढ़ाई लिखाई में ध्यान लगा। आणि भाऊची एडिटिंग एकदम उत्तम दर्जा, जेवढं स्मूथ बटर आणि चीज नसतंय ना तेवढं स्मूथ याने याचं थोबाड केलंय। एडिटिंग केली का प्लास्टिक सर्जरी हेच कळेना झालंय। भाऊचा कॉन्टेंट काय, मुलीवर घाण जोक्स मारणं, आणि त्यापैकीच एक कॅरेक्टर म्हणजे एक्स। शाळेमध्ये ढुंगणावर रट्टे मारून मारून वरची स्पेलिंग पाठ करून घेतली असन, पण भाऊला ती लक्षात नाही। पण एक्स न बोललेला प्रत्येक शब्द भाऊच्या लक्षात आहे, आणि तेच भाऊ आपल्या व्हिडिओ मध्ये मांडत असतंय। माझी एक्स मला म्हणली कुछ पूछा मैंने कुछ। गरीब आहे, गद्दार नाही, कधी पण हाक मारा नक्की येईल। नकली असली तरी चालेल, दुसऱ्याची असली तरी चालेल, पण आम्हाला सोन्याची साखळी घालून फोटोज आणि व्हिडिओज काढून कॅप्शन मध्ये रुबाब टाकायचंय। आणि 2 दिवसानंतर आम्हाला काय आठवतंय? गरीबी तू पाहिली नाही भावा, नाहीतर इंस्टाचं फिल्टर आणि केसांचा कलर दोन्ही लावता नसते आले। सारखं मागून वार नाही करणार, 2 वार कमी करणार, पर छातीवरच करणार। मला सांग कोणत्या एक्सिडेंटने तुझ्या मागून वार केलता? अरे ते ट्रान्सजेंडर लोक आधीच त्यांच्या हक्कासाठी रिस्पेक्टसाठी संघर्ष करत असतात, आणि हे बालबुद्धी जे 70K फॉलोअर घेऊन स्वतःला सेलिब्रिटी समजतात त्यांना एवढी अक्कल नाही की हिजडा छक्का असे वर्ड कोणाचा अपमान करायला वापरत नाहीत। पण नाही ना, आमचे फॉलोअर वाढले पण बुद्धी अजून तिथंच आहे। तसं तर मी कोणत्या मुलीला बोलत नाही, आणि जिला बोललो तर तिला सोडत नाही। तर हाच भाऊचा मेन कॉन्टेंट आहे। 80% व्हिडिओ मध्ये मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी सेक्शुअल वर्ड वापरून भाऊ कॉमेडी करायचा प्रयत्न करतो आणि असे दात काढतो। भाऊ लाज विकून ही चेन विकत घेतलीस का फॉलोअर्स? भावा व्हिडिओ मध्ये जे स्त्रियांबद्दल घाण बोलतो ना, तर स्त्रिया फक्त त्याच्यासाठी नसतात। तुझे फालतू विचार इथं हागायची काय गरज नाही। तुला जन्म देणारी सुद्धा एक स्त्रीच आहे, म्हणून स्त्रियांबद्दल एवढ्या खालच्या थराला बोलताना विचार करत जाय का 70Kच्या नादात मेंदू पण हवा तुडून गेला। भीमरायाचे पोरं आम्ही, कलम आमची राणी आहे, दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी सारी भीमरायांची मेहरबानी आहे। समाजामध्ये समानता यावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य शिक्षण आणि संघर्षामध्ये घातलं, आणि हे थोबाडीच के यांचं शिक्षण एवढं आहे की यांना रिप्लाय आणि थँक्स लिहिता येत नाही, यांना महिलांचं महत्व कळत नाही, यांना महिलांचा आदर कळत नाही। पण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन लाईक छापतील। फक्त नाव घेऊन भीमसैनिक होत नसतो भावा, त्यांचे विचार पुढे घेऊन चालावे लागतात। तुलाच लाज वाटली पाहिजे भावा, आपल्या अशा खालच्या थराच्या व्हिडिओ मध्ये महामानवाचे व्हिडिओ कसे टाकावे। आणि हे 70K कोणत्या नशेमध्ये तुम्हाला नाही दिसत काय का? तुमचे बी आकली गेल्या यांच्यासोबत। आता एवढं पॉइंट मांडून सुद्धा हा किंवा याचे फॉलोअर म्हणत असतील तू जळायला, तर तुम्हाला पण कोलतो। आणि आपले माणसं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ बरोबर ठिकाणी गेला पाहिजे एवढा शेअर करा, आणि त्या सबस्क्राईब बटनला रिस्पेक्ट द्या किंवा डिसरिस्पेक्ट करा, फक्त ते क्लिक झालं पाहिजे। जगलय 17 कोडीचं हे आपण एकाचे तोंडाने कडूचे पटलं तर घे भाव, नाही तर सोडून दे, गोड बोलून मारणारे रोजच भेट।